संजय शिरसाट यांच्या रूममध्ये पैशांची बॅग, संजय राऊतांचा आरोप तर ती बॅग कपड्यांची, त्यात पैसे नाहीत, शिरसाटांचं स्पष्टीकरण। आमदार संजय गायकवाड आणि आणखी एका व्यक्तीच्या विरोधात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद, कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा, पोलीस गुन्ह्याची माहिती विधानसभा अध्यक्षांनाही देणार। संजय गायकवाड यांनी केलेल्या मारहाणी प्रकरणी फडणवीसांचं विधान, पोलिसांनी चौकशी केली पाहिजे, तर दखलपात्र गुन्हा असेल तर पोलीस योग्य ती कारवाई करतील, मुख्यमंत्र्यांनी केलं स्पष्ट। मुख्यमंत्रीपदासाठी पक्ष भाजपात विलीन करण्याची शिंदेंची तयारी, शिंदेंच्या दिल्ली दौऱ्याबाबत संजय राऊतांचा मोठा दावा, शिवसेना नेत्यांचा राऊतांवर पलटवार। एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यावरून तर्कवितर्कांना उधाण, दिल्ली दौऱ्यात ठाकरे बंधूंची संभाव्य युती आणि पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदेंची वरिष्ठ नेत्यांशी चर्चा झाल्याची सूत्रांकडून माहिती। मुंबईला भोंगे मुक्त करण्याचं काम पोलिसांनी केलंय, तर विनापरवानगी भोंग्यांसाठी तिथल्या पोलिसांना जबाबदार धरलं जाईल, विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान। दुधात भेसळ होत असल्याचा भाजप आमदार गोपीचंद पडळकरांचा आरोप, पडळकरांनी थेट दूध भेसळीचा डेमो दाखवत केली पोलखोल। गोपीचंद पडळकरांच्या वक्तव्याविरोधात ख्रिस्ती समाज आक्रमक, ख्रिस्ती समाजाचं आझाद मैदानात धरणे आंदोलन, तर बुलढाण्यातही जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा। पनवेलच्या पालिकेच्या शाळेतील मुख्याध्यापकासह दोघे निलंबित, तर शिक्षणाधिकाऱ्याला कारणे दाखवा नोटीस, महिला कर्मचारी असतानाही विद्यार्थी शौचालयात धुत होते जेवणाची ताटं, न्यूज 18 लोकमतच्या बातमीचा इम्पॅक्ट। पालघरमध्ये अचानक ऑटो रिक्षासमोर भटका कुत्रा आल्यानं अपघात, रिक्षा चालकासह प्रवासी गंभीर जखमी। पाटणच्या शिरळ गावातील नागरिकांचा जीवघेणा प्रवास, पूल नसल्यानं जीव मुठीत घेत शेतकऱ्यांना पुराच्या पाण्यातून पायपीट।